नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते। डेली कुकिंगसाठी कोणता सॉल्ट यूज करायचा, पिंक सॉल्ट की आयोडाइज सॉल्ट? तर पहिला आपण त्याचे फायदे जाणून घेऊ। फर्स्ट, पिंक सॉल्ट। पिंक सॉल्टमधून आपल्याला मिनरल्स भेटतात, जसे की आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम आणि जेवणाला फ्लेवर पण ॲड होतो। सेकंड आहे आयोडाइज सॉल्ट, ज्याच्यापासून आयोडीन भेटतं। तर आयोडीनचे काय काय फायदे आहेत? फर्स्ट, आपल्या थायरॉइड फंक्शनला सपोर्ट करतं। सेकंड, ड्युरिंग प्रेग्नन्सी फिटल डेव्हलपमेंट, म्हणजेच प्रेग्नन्सीच्या दरम्यान बाळाच्या वाढीसाठी खूप गरजेचं आहे। थर्ड, लहान मुलांमध्ये कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, म्हणजेच लहान मुलांमध्ये थिंकिंग, लर्निंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, मेमरी स्किल्स, जे काही ब्रेन डेव्हलपमेंट अँड फंक्शन आहेत, त्याच्यामध्ये आयोडीनचा खूप मोठा सपोर्ट आहे। आणि लास्ट, हे मेटाबॉलिझमही बूस्ट करतं। आजकाल पिंक सॉल्ट यूज करायचा खूप ट्रेंड चालू आहे, कारण आयोडाइज सॉल्टमध्ये सोडियमची मात्रा जास्ती आहे आणि त्यामुळे हायपरटेन्शन होऊ शकतं आणि प्लस त्यातून आपल्याला एवढे भरपूर मिनरल्सही भेटत नाहीत। पण पिंक सॉल्टमध्ये आपल्याला तेवढेही मिनरल्स भेटत नाहीत जेवढी की आपली शरीराची डेली रिक्वायरमेंट आहे। आणि मेन, पिंक सॉल्टमध्ये आयोडीनची मात्रा खूप कमी प्रमाणात आहे। पाहाचाल तर डेली रिक्वायरमेंट ही 150 मायक्रोग्रॅम आहे आणि प्रेग्नंट लेडीजमध्ये 220 मायक्रोग्रॅम पर डे आहे आणि ब्रेस्ट फिडिंग मदरमध्ये 290 मायक्रोग्रॅम पर डे आहे। आता आयोडीन डेफिशियन्सीमध्ये काय होतं? तर फर्स्ट, गॉयटर, हायपोथायरॉइडिझम, थर्ड, क्रिटिनिझम, म्हणजेच कंजेनिटल आयोडीन डेफिशियन्सी सिंड्रोम, ज्यामध्ये लहान बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ मंदावते। आणि लास्ट, मिसकॅरेजचे चान्सेसही वाढतात। त्यामुळे डेली कुकिंग हे आयोडाइज सॉल्टमध्येच केलं पाहिजे। आता मीठ हे कमी प्रमाणात कुणी वापरलं पाहिजे? फर्स्ट, जे हायपरटेन्शनचे पेशंट आहेत त्यांनी कमी प्रमाणात मीठ वापरलं पाहिजे। सेकंड, जर प्रेग्नन्सीमध्ये हायपरटेन्शन डिटेक्ट झालं असेल तर त्या स्त्रियांनी कमी प्रमाणात मीठ घेतलं पाहिजे। आणि लास्ट, जे हार्ट डिसीजचे पेशंट आहेत, किडनी डिसीजचे पेशंट आहेत, त्या लोकांनीही मीठ कमी प्रमाणात वापरलं पाहिजे। अजून काही तुम्हाला क्वेरी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा। थँक्यू।